नमस्कार. आज 26 एप्रिल 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला पहिल्यांदाच अगदी एक ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणूयात आपण. तर पहा, आज 26 एप्रिल नांदेड, हिंगोली, त्यानंतर परभणी येथील जे मतदारसंघामधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज आज व्होटिंग करायचं आहे, म्हणजे मतदान नक्की करून या. ओके. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. तर पहा, पहिल्याच पेजवरती महायुतीची ॲड आलेली आहे मोठी. ओके. मग मी पाहिलेलं आहे पुणे, त्यानंतर अगदी दुसरे जे आहेत ना मतदारसंघ तेथील जे न्यूजपेपर आहेत त्या रिजनसाठी ही ॲड नाही आहे, फक्त हे मराठवाडा वृत्तपत्रासाठी ही ॲड आलेली आहे. ओके, मराठवाडा. मग म्हणजे यातून तुम्हाला समजेल ना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कशा पद्धतीने वगैरे काम करत आहे. याचं उल्लंघन आहे पण व नाही पण. म्हणजे पहा, फक्त मराठवाड्यातील 3 जिल्ह्यामध्ये आज सध्याला मतदान होणार आहे. कोण? नांदेड, परभणी आणि हिंगोली. त्यानंतर पहा, छत्रपती संभाजीनगर असू द्या, त्यानंतर जालना असू द्या, नंतर लातूर, त्यानंतर बीड या जिल्ह्यांमध्ये आज मतदान नाही आहे. बरोबर, म्हणजे ह्यांचा तिसरा टप्पा आहे. त्यामुळे ठीक आहे, ही ॲड असं म्हणू शकतो. पण पहा, मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दिवशीच मराठवाड्यावर जर अशा पद्धतीने त्यांनीच फक्त मराठवाडा रिजनसाठी जर ही ॲड आलेली असेल तर थोडंसं कुठंतरी म्हणजे एक हे आहे असं डायरेक्टली मला दिसून आलं. त्यानिमित्ताने बोलण्यासंबंधी मी बोललेलं आहे. तरी पण पहा, प्लीज सर्वजण व्होट आज नक्की करा. व पहा, शक्य झालं तर नोटाला तुम्ही व्होट देऊ नकात. ओके, म्हणजे आता पर्सन चॉईस आहे, म्हणजे आपली जी मतदान पद्धती आहे ती अगदीच गुप्त मतदान पद्धती आहे, तसं काही नाही आहे. पण पहा, नोटाला मतदान दिल्यानंतर अगदी दुसऱ्या कॅन्डिडेटला वगैरे महत्त्व तिथं पडू शकतो. त्यामुळे वाईटातली वाईट कोण व्यक्ती आहे त्याला तुम्ही प्लीज मतदान करू नका, पण व्होट नक्की करा, हेच आपल्याला सांगणं असेल. याच्यापूर्वी पण म्हटलंय, आता पण म्हणतोय, प्लीज डेमोक्रेसीसाठी किंवा आपल्या देशासाठी एक दिवस तरी नक्की आपण देऊ शकतो. ओके. त्यानंतर आपण आपल्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात. आज पहा, वाढत्या तापमानात आज मतदान न्यूज आपण पाहिलेली, स्किप करू शकतो. पुढे चला, भाषणे नेत्यांची नोटिसा पक्षाध्यक्षांना. आता नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलेले होते तर ते आपल्याला माहिती आहे व याबद्दल आता मी चर्चा वगैरे परत करणार नाही. पण तिथे फक्त त्यांना आवरा अशा पद्धतीने तिथे काय दिले, JP नड्डा यांना काय सांगितलेलं आहे तर नोटीस बजावलेली आहे. पण राहुल गांधी यांच्याबद्दल काय म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाने, तर हे असं का होत आहे किंवा ह्यांनी असं का बोलले याच्याबद्दल कारणे दाखवा नोटीस वगैरे त्यांनी दिलेली आहे. आता हे असंच का केलं वगैरे का नाही ते आपल्यासाठी गरजेचं नाही, पण निवडणूक आयोग जर म्हटलं तर तुम्हाला TN सेशन यांचं नाव आठवणं गरजेचं आहे. व हे नाव मी असं का म्हटलेलं आहे तर अगदीच जेव्हा तुम्ही UPSC मध्ये वगैरे जाता तुमचे आदर्श कोण आहेत किंवा अगदीच प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुम्ही आदर्श कोणाचं मानता हे खूप महत्त्व ठरतं आपल्याला. त्यासाठी हे प्लीज नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. जर त्यांची स्टोरी वगैरे माहिती नसेल तर प्लीज गुगलवरती वगैरे सर्च करून पहा, तिथं आपल्याला नक्की मिळून जाईल. त्यानंतर अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन. ही न्यूज आपल्या इंटरनॅशनल रिलेशनच्या पेपरमध्ये येणार आहे का? बिलकुल येणार नाही, त्यामुळे स्किप करू शकता. ओके. आता याच्यावरती पण भरपूर आपल्याला मॅगझिनमध्ये वगैरे मिळेल. पण पहा, UPSC असे प्रश्न विचारणार नाही, काळजी करू नका. मागचे PYQ पाहून घ्या, मग त्यावरूनच डायरेक्टली आपल्याला समजतं. त्यामुळेच पहा, मी करंट अफेअर्सच्या डेली वृत्तपत्र विश्लेषणमध्ये PYQ घेऊन येत आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीचा प्रश्न तिथं निर्माण केला जाऊ शकतो किंवा कसं विचारलं जाऊ शकतं. आता पहा, लगेच MPSC कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक बॅकवर्ड लिंकेजेस मिळालेलं आहे. अटल सेतूचं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अटल सेतूचं उद्घाटन झालेलं होतं. मग लगेच तुम्हाला पूर्वीच्या नोट्स काढायचे आहेत व तिथं अटल सेतू हा जो टॉपिक आहे हे तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ओके. बॉम्बे किंवा मुंबई, नवी मुंबईला जोडणारा हा अटल सेतू आहे. तर प्लीज एकदा तुम्हाला हे रीड करून घ्यायचं आहे. आता मी याच्या डिटेल वगैरे जाणार नाही, कारण हे UPSCसाठी गरजेचं नाही. व UPSC प्रिलिमला हार्डली पहा फक्त 50 पण नाही, 49 दिवस राहिलेले आहेत. व तशाबद्दल आपण अटल सेतूबद्दल आज चर्चा करणं कठीण आहे, त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे. बाकी पुढल्या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे MPSCचे त्यांनी प्लीज बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये अटल सेतू तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. डन. व पहा, अटल सेतूबद्दल आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, कारण 2023 मधील घटना आहे व आता सध्याला पेपर चालू आत्ताच झालेले आहेत, त्यामुळे मला PYQ भेटला नाही, त्यामुळे स्किप केला आपण. परंतु तुम्हाला ते अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर पहा, MPSCच्या परीक्षा निकालांची मात्र प्रतीक्षाच, अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजी. ओके. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा, म्हणजे काही गरजेचे नाहीत. पहा, डायरेक्टली आपण इथे एक आहे पहा. आता अगदीच हे राजकीय पान आहे. पहा, राजकीय पान आहे तरी देखील हे सर्व काही मी वाचलेलं आहे. पण याच्यामध्ये मला काय भेटलं, एक देश एक निवडणूक ही न्यूज भेटली. मग आपण लगेच काय करूयात, याचं थोडंसं काय म्हणतो पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न करूयात. पहा, लास्ट इयरला वन नेशन वन इलेक्शन संदर्भात एक कमिटी बसलेली होती. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, सरळ सेवा वगैरे जर असतील ना तर तिथं डायरेक्टली हा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत मला दिसला नाही, तरी पण पहा, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात रिपोर्ट
राष्ट्रपती महोदयांकडे प्राप्त झालेली आहे त्या समितीचं नाव काय आहे किंवा त्यांच्या अध्यक्षांचं नाव काय आहे तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी काय बसलेली होती समिती बसलेली होती। त्यामुळे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो रामनाथ कोविंद समिती कशा संदर्भात होती तर वन नेशन वन इलेक्शन संदर्भात ती समिती होती। प्लीज लक्षात ठेवा हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच काय तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रितरित्या घेणे म्हणजेच काय एक राष्ट्र आणि एक निवडणूक। ओके हे इथे पहा एक देश एक निवडणूक म्हणजेच काय विधानसभा प्लस लोकसभा एकत्रित घेणे निवडणुका एकत्रित होणे म्हणजेच काय एक देश एक निवडणूक। आता पहा आपल्या महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं आता लोकसभेचे मतदान कधी चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये आपल्याला लोकसभेचे मतदान पाहायला मिळतील व अगदीच 9व्या महिन्यामध्ये आपल्याकडे आचारसंहिता लागेल व 10व्या महिन्यामध्ये आपल्याला कशाचं मतदान करायचं आहे तर विधानसभेचं मतदान करायचं आहे। मग पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यानंतर जे प्रशासन आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं प्रशासन असू द्या किंवा केंद्र सरकारचं प्रशासन असू द्या यांना काय इथं परत आपल्याला काय पैसा वगैरे तिथं खर्च करावा लागतो म्हणजे फंड वगैरे इथं काय होत आहे अगदीच दुसरीकडे व्यत्यय वगैरे जात आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे जे काम एकत्रितरित्या होऊ शकलं असतं त्यासाठी आपण 2 वेळेस पैसा वगैरे खर्च करत आहोत असं इथं एक काय म्हणतो एक देश एक निवडणूक जी आहे जर ती आल्यानंतर हे जो पैसा किंवा जो खर्च होत आहे विनाकारण जो पैसा एक वेळेसमध्येच सर्व काही होत असतं पण 2 वेळेस ते खर्च केलं जात आहे ह्याला आळा बसू शकेल यासाठी एक देश एक निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे। पण याला विरोध का होत आहे मग पहा आता जर ज्या पद्धतीने 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती ना अगदी तशाच पद्धतीने जर एखाद्या वेळेस लाट जर आली तर जे स्थानिक पक्ष आहेत जसं की शिवसेना वगैरे जे पक्ष आहेत म्हणजे स्थानिक म्हणू शकतो आपण कारण ते दुसऱ्या राज्यात नाही आहेत। आता आप जे आहे ते दुसरीकडे पसरत आहे म्हणजे जसं पंजाब गुजरातमध्ये वगैरे तर जात आहे पण शिवसेना दुसरीकडे जात आहे का बिलकुल नाही। तर मग हे आपल्यासाठीचे आहेत मग यासाठी पहा जे स्थानिक पक्ष आहेत ना त्यांचं तिथं काय नायनाट वगैरे होऊ शकतो एक देश एक निवडणूक आल्यानंतर मग यासाठीच काय आपल्याला तर याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट माहिती असणं खूप गरजेचे आहेत। आता पहा हे MPSC आन्सरला थोडंसं मी हे करून सांगितलेलं इलॅबोरेट करून सांगितलं बाकी आपला प्रिलिमला काय प्रश्न वगैरे येऊ शकतो तर यामध्ये हेच येऊ शकतात स्टेटमेंट जसं मी बनवलेले आहेत पहा तेच आहेत की लोकसभा आणि विधानसभेचे एकत्रित केले जातात हे एक स्टेटमेंट होऊ शकतं की त्यामध्ये पंचायतचे पण इलेक्शन एकत्रित व्हावे असं पण प्रश्न तिथं होऊ शकतो किंवा असं पण स्टेटमेंट होतं। पण पहा लक्षात घ्या इथे काय आहे एक्सक्लूड केले जातात म्हणजे पंचायत आणि म्युनिसिपॅलिटीचे जे इलेक्शन आहेत ना ते त्यामध्ये घेतले जात नाहीत। वन नेशन वन इलेक्शन फक्त लोकसभा आणि विधानसभेसाठी असेल न की ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समितीच्या वगैरे जे काही आपले म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहेत ना ते यामध्ये इन्क्लूड केले जाणार नाहीत ते काय असतील एक्सक्लूड असतील। प्लीज लक्षात ठेवा स्टेटमेंट असा जर परीक्षेला म्हणजे MPSCला वगैरे जर असा प्रश्न आला तर अर्धे विद्यार्थी इथं गळून पडणार आहेत का तर एक्सक्लूड आणि इन्क्लूड इथं अगदीच कन्फ्यूज करू शकतो तुम्हाला। ओके त्यामुळे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे यावरती स्टेटमेंट बनवू शकतो। आता पहा याच्या पूर्वी UPSCने प्रश्न विचारला नाही कारण हा आत्ताच टॉपिक बिल्डअपमध्ये आहे। ओके आत्ताच समितीची रिपोर्ट गेली आहे व UPSC लगेच आले म्हणजे परीक्षा झालेली नाही दुसरी UPSCची कोणती मग त्यासाठी हे जे स्टेटमेंट देत आहे ना हे खूप महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पहा द इनिशिएटिव्ह विल नीड अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट। आता पहा परीक्षेला आणखीन एक स्टेटमेंट बनू शकतो की वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्याची गरज आहे का खरंच गरज आहे का तर अगदी गरज आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागेल। त्यानंतर ह्याला कशी अमेंडमेंट करावी लागेल तर मेजॉरिटी कशाची पाहिजे तर राज्यांची पण मेजॉरिटी तिथं असणं बंधनकारक आहे। आय थिंक काल परवा आपण एक प्रश्न पाहिलेला होता पहा त्यामध्ये एक मेजॉरिटीचा संदर्भ आलेला होता। ओके आय थिंक तुमच्यासोबत डिस्कस केला आहे की मी क्लासमध्ये डिस्कस केला आहे आता मला आठवत नाही आहे पण पहा मी डिस्कशन केलेलं आहे म्हणजे आता ते जर विद्यार्थी असतील माझ्या क्लासमधले तर त्यांना ते अगदीच समजून आलं असेल किंवा तिथे एक मेजॉरिटीचा प्रश्न होता आय थिंक 2016च्या काहीतरी आहे तिथे मला आता आठवत नाही आहे ते पण आलेलं होतं। ओके म्हणजे राष्ट्रपती संदर्भात आहे आता जाऊ द्या सॉरी फॉर दॅट पण पहा अगदी तसा UPSCने याच्या पूर्वी प्रश्न विचारलेले आहेत की मेजॉरिटी असेल ती कशा पद्धतीची मेजॉरिटी तुम्हाला लागेल बरोबर मग त्यासाठी पहा आपला जर वन नेशन वन इलेक्शन जर लागू करायचं असेल ना तर ती मेजॉरिटी कशाची असेल 50% राज्याची पण मेजॉरिटी इथं बंधनकारक आहे। कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आपण राज्यासंदर्भात पण इथं करत आहोत त्यानिमित्ताने प्लीज हे जे 2-3 पॉईंट सांगितले ना हे परीक्षेला सिंपल वाटत आहे तुम्हाला पण आज दे विद्यार्थी इथं गळून पडू शकतील त्यामुळे प्लीज स्मॉल थिंग्स मॅटर अगदी त्या पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवायचंच आहे। ओके त्यानंतर पहा PM मोदी इज वन ऑफ द मेन प्रपोनेंट्स ऑफ वन नेशन वन इलेक्शन कन्सेप्ट बट इट इज नाउ न्यू वन। इंडिया हॅज फॉलोड वन नेशन वन इलेक्शन इन द पास्ट विथ इलेक्शन इयर 1952 1957 1962 आणि 1967। पहा 1952
ते 1967 पर्यंत आपली जी ही आहे, जी प्रोसेस आहे इलेक्शनची, ती एकत्रितरित्या जात होती. पण पहा 1965ला जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालेलं होतं. त्यानंतर लगेच 66मध्ये कोणाचं निधन झालेलं आहे, अगदीच लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. व 66 नंतर लगेच कोण आल्या, इंदिरा गांधी आल्या. व देश की आंधी इंदिरा गांधी याच्यानंतर म्हणजे सर्व त्यावेळेस पण अशाच पद्धतीने म्हणजे थोडंसं हे झालं होतं, इमर्जन्सी वगैरे लागू होतं. त्या सर्व सिच्युएशनमध्ये ना इलेक्शन जे आहे ते मागे पुढे वगैरे होत गेले. म्हणजे लोकसभेचे अगोदर किंवा विधानसभेचे पुन्हा अशा पद्धतीने म्हणजे पहा केंद्र सरकारमध्ये जर इलेक्शन जरी झालं नाही तर राज्य सरकारमध्ये तिथे इलेक्शन वगैरे झालं. मग या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, ही इलेक्शनची जी प्रोसेस आहे ना ते एकंदरीतरित्या तिथं मागे पडलेली आहे. त्यानंतर पहा लॉ कमिशन, मग हे 1967 पर्यंत झालं. मग परीक्षेला आणखीन एक स्टेटमेंट बनू शकतो. पहा लॉ कमिशनची रिपोर्ट कोणती होती, ज्याने काय केलेलं आहे, वन नेशन वन इलेक्शनला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता. तर पहा 1999ची लॉ कमिशनची रिपोर्ट आहे. जस्टिस B.P. जीवन रेड्डी यांनी ती रिपोर्ट दिली होती. त्यामध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शन आपल्याला परत एकदा लागू करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये आपण फंड खूप रेज वगैरे करत आहोत, फंड वगैरे आपण खूप खर्च करत आहोत असं त्यांनी तिथं म्हटलेलं होतं. मग यालाच धरून 2017मध्ये नीती आयोग आणि विवेक देवराय किशोर देसाई समिती जी होती यांनी परत एकदा त्याबद्दल डिबेट आणि डिस्कशन वगैरे केलं किंवा म्हणजे त्याबद्दल चर्चा वगैरे केली. मग त्यानंतर परत 2023 सप्टेंबरचा महिना होता आय थिंक, त्या महिन्यामध्ये त्यांनी काय बसवली, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवण्यात आली वन नेशन वन इलेक्शनची. ओके, तर अशा पद्धतीने हा वन नेशन वन इलेक्शनचा प्रवास वगैरे होता. आता याबद्दल परीक्षेला नक्कीच प्रश्न तर विचारले जातील. म्हणजे पहा इथे नाही विचारलं तर GS2 मध्ये प्रश्न येऊ शकतील. म्हणजे UPSCच्या GS2 किंवा MPSC 2025चे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच हे प्रश्न वगैरे येऊ शकतील. कारण पहा यावेळेस जर नरेंद्र मोदीचं सरकार आलं तर अगदीच तशा पद्धतीने अमेंडमेंट वगैरे केली जाईल कॉन्स्टिट्यूशनल. मग कॉन्स्टिट्यूशनल जर अमेंडमेंट झाली तर हा परीक्षेला प्रश्न आहेच ना आपल्या परीक्षेला. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि जे मी म्हटलं होतं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जी पार्टी आहे ती सर्वांना घेऊन डुबेल, मग अगदी तशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अप्रोच सांगितलेले आहेत. त्यानंतर परीक्षेला प्रश्न कसा येईल हे पण आपण तिथं चर्चा केलेली आहे. आय होप तुम्हाला हे अगदी योग्यरित्या समजलेलं असेल, याबद्दल काही शंका अगदीच नसतील. जरी असेल तर तुम्ही नक्की मला केव्हाही विचारू शकता. ओके, तर हे झालेलं आहे आपलं. त्यानंतर पहा आता बाकीच्या अगदीच इथं देण्यात आलेलं आहे की आज कोणत्या कोणत्या मतदारसंघात वगैरे निवडणुका आहेत ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मराठवाड्याबद्दल वगैरे मी बोललो, बाकी अगदीच दुसरीकडे पण आहेत पण त्याबद्दल मला थोडंसं नॉलेज नाही आहे, सॉरी फॉर दॅट. म्हणजे अमरावतीमध्ये पण आहे, त्यानंतर बुलढाणामध्ये पण आहे आय थिंक. ओके, आता फक्त मी नांदेडकर वगैरे असं म्हटलं तर तसं लक्षात घेऊ नका. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आज लोकसभेचे मतदार आहेत प्लीज तिथे तुम्ही मतदान करा, एवढीच एक अपेक्षा आहे. त्यानंतर वारसा आरसा. आता पहा अगदीच राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्राचं वगैरे ते कमेंट झालं. त्यानंतर अलीगडमध्ये काही कमेंट झाले. मग त्यानंतर राहुल गांधी यांचे कमेंट झाले. मग हे सर्व झाल्यानंतर पहा आता एक थोडंसं कुठंतरी एक इंटेलेक्च्युअल कमेंट झालं. मग त्यामुळे आपलं जे आपले काय म्हणतो स्टार प्रचारक वगैरे आहेत त्यांनी त्याकडेच सगळं आपलं कल वगैरे लावून दिलं हे आपल्याला दिसून येतं. मग ते कोणतं होतं, कोणतं इंटेलेक्च्युअल कमेंट वगैरे होतं ते आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. काँग्रेसचे नेते आहेत पहा सॅम पित्रोदा यांनी काय केलं, हेरिडिटरी टॅक्स. ओके, हेरिडिटरी टॅक्स आता ही माहिती असणं पण गरजेचं आहे. पहा हेरिडिटरी टॅक्स आता हे येणार नाही भारतामध्ये, पण आपण एवढं पण गोलू राहू नये की आपण MPSC UPSCची तयारी करत आहोत व आपल्याला ते पुढे काय बोलत आहेत हे माहिती नसू नये, म्हणजे एवढे आपण डंब असू नये. त्यानिमित्ताने हेरिडिटरी टॅक्स म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे आजच्या घडीत. यासाठी आपण हे चर्चा करत आहोत. बाकी UPSC आणि MPSCला कदाचित परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, पण तुमच्या नॉलेजला हे खूप मदत करेल यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर चला म्हणजे पहा नॉलेज कुठेही वेस्ट होणार नाही, या निमित्ताने आपण याला नक्की चर्चा घेऊयात. तर पहा सॅम पित्रोदा यांचं म्हणणं कसं होतं, USA आज हेरिडिटरी टॅक्स आहे. ओके, हेरिडिटरी टॅक्स म्हणजेच काय, हा एक व्यक्ती आहे. ओके, मग ह्याची हे फर्स्ट जनरेशन घ्या. ओके, यांनी कमावलं प्रॉपर्टी 100 रुपये. ओके, यांची प्रॉपर्टी आहे 100 रुपये किंवा 100 लाख रुपये अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. मग याला 2 मुलं आहेत. ओके, मग होणार काय पहा, याचं निधन झालं तर याच्याजवळ पैसे किती होते, 100 रुपये होते. मग 100 रुपये आल्यानंतर आज घडीला आपल्याकडे जर भारतामध्ये जर हा व्यक्ती असता तर लगेच इथं याला 50 रुपये मिळाले असते व याला 50 रुपये मिळाले असते, बरोबर ना. पण आता हा जर व्यक्ती अमेरिकेमधला असला तर काय केला जास्त असतं पहा तिथे, तर अगदीच 100 रुपयेचे अगदीच त्यावरती टॅक्स बसणार होता. टॅक्स बसतो हेरिडिटरी टॅक्स. म्हणजेच काय 55% जी रक्कम आहे त्या व्यक्तीने 100 रुपयेमध्ये 55% म्हणजेच 55 रुपये कोणाला जातील, तर
गव्हर्नमेंट ऑफ USA, म्हणजे $55 वगैरे त्यांच्या भाषेत तसं तुम्ही समजून घ्या. तर ₹55 कुठं जातील, गव्हर्नमेंटला जातील व उरतील किती, मग 45 रुपये उरतील. मग 45 रुपयाची 2 फोड करून ही वाटणी कोणाकडे जाईल, या व्यक्तीला आणि या व्यक्तीला 45 रुपयेमधील फोड होईल व 45 रुपये कोणाला जातील, सरकारला जातील. अशा पद्धतीने असतं हेरिडिटरी टॅक्स. म्हणजे जे आपल्याला आपल्या पूर्वजापासून किंवा आपल्या बापदादांपासून जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा अर्धा वाटा कोणाचा असतो, सरकारचा असतो. ते असतं वारसाकर. ओके, त्याला वारसाकर असं देखील म्हणतात. आपण काल त्याबद्दल चर्चा केली नव्हती, कारण मला माहिती होतं की अगदीच याबद्दल लेख येणार आहे व त्यावेळेस आपण चर्चा करू. मग त्यासाठीच मी आज हा लेख आणलेला आहे. हेरिडिटरी टॅक्स हे अशा पद्धतीने शॉर्ट बट स्वीट आहे किंवा सिंपल आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता भारतामध्ये याला पण अगदीच लागू करण्यात आलेलं होतं. म्हणजे अगदीच जर तुम्ही जवाहरलाल नेहरू यांचा इरा वगैरे जर पाहिला असाल तर त्यावेळेस हे टॅक्स लागू होतं. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी 1953 मध्ये हा टॅक्स लागू केलेला होता. म्हणजे पहिल्यांदा हा टॅक्स इस्टेट ड्युटी म्हणून लागू करण्यात आलेला होता. फक्त याची डेफिनेशन वेगळी होती, पण अशाच पद्धतीचा तो टॅक्स होता, इस्टेट ड्युटी होता. पण याला कोणी अमेंड केलं तर अगदीच त्यांचेच नातू म्हणजेच राजीव गांधी यांनी त्याला बंद केलेला आहे. राजीव गांधी यांनी त्याला बंद केलं. हे इस्टेट ड्युटी जी होती ती बंद करण्यात आलेली आहे. व तेव्हाचे अर्थमंत्री कोण होते, विश्वनाथ प्रसाद. ओके, VP सिंग त्याला आपण म्हणतो, त्यांना आपण म्हणतो विश्वनाथ प्रताप सिंग, म्हणजेच VP सिंह त्यांचं सरकार होतं. पहा पुन्हा आपण म्हणजे त्यांनी पण पंतप्रधान झाले होते देशाचे. अगदी त्यांनी हे हेरिडिटरी टॅक्स किंवा इस्टेट ड्युटी जी होती ती त्यांनी रद्द केलेली आहे. त्यामुळे परीक्षेला असा पण प्रश्न बनू शकतो. आता इथं जर स्टेटमेंट मी देण्याचा जर प्रयत्न केला तर हेरिडिटरी टॅक्स ही कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये लागू होती का पूर्वी, तर यस. ही नवीन आहे का आपल्यासाठी, तर बिलकुल नाही. ही आपल्याकडे होती ऑलरेडी. त्यानंतर पहा आणखीन एक जर प्रश्न म्हटलं तर अमेरिकेमध्ये ही टॅक्सची संकल्पना चालू आहे का, तर बिलकुल चालू आहे. तिथे 55% घेतलं जातं सरकारकडून. म्हणजे जर रक्कम जर असेल तर 55% तिथे उचलली जाते. आता जो बायडनचं सरकार आहे अमेरिकेमध्ये, त्यांनी याची रक्कम वाढवून 60% करणार होते, पण त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणजे 60% वाटा सरकारचा व 40%च वाटा त्या मुलांचा वगैरे असेल. म्हणजे पहा 20-20 रुपयेच त्यांना मिळतील कदाचित. अशा पद्धतीने तिथं आहे. पण भारतामध्ये ती बंद करण्यात आलेली आहे पद्धत. ओके, कारण पहा आपल्याकडे अगदीच भांडण कशामुळे होतात, तर अगदीच एक तर आहे जमीन, त्यानंतर दुसरं आहे रिलिजन. ओके, या संदर्भातच आपल्याकडे जास्त भांडण वगैरे विवाद वगैरे होतात. म्हणजे प्रॉपर्टी तिथं एक खूप मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे कदाचित आपण ही टॅक्सेस रद्द केलं आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण पहा आता अगदीच तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टी. या निमित्ताने मी हा लेख घेतलेला आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्याबद्दल जास्त PhD वगैरे करू नका. GSTची जर स्लॅब पाठ केला तर ती कदाचित बेटर होईल, कारण CDS 2024 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. आता अगदीच CDS 2024चे जे प्रश्न वगैरे ते जसं येतील ना, GST बद्दल वगैरे काय आलेले होते ते आपण पुढे आगामी काळात घेणार आहोत. आज पहा मी प्रश्न आणलेले नाही आहेत. ते का आणलेले नाहीत, कारण आज सगळे जे टॉपिक आहेत ना ते 2023 मध्ये बिल्डअप झालेले आहेत. व 2023 नंतर UPSCची परीक्षा झाली नाही, किंवा राज्यसेवा 2023 जूनमध्ये झाली होती, बरोबर. मग जून नंतर दुसरी परीक्षाच नाही राज्यसेवेची आपली. मग त्यानिमित्ताने आपल्याला ते प्रश्न मिळाले नाहीत. बाकी जर प्रश्न मिळाले ना, मी नक्की आणण्याचा प्रयत्न करेन, काळजी करू नका. फक्त अशाच पद्धतीने थोडंसं रिस्पॉन्स देत चला, आपण नक्कीच त्याला पुढे घेऊन जाऊयात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही कमी मतदानाची चिंता. त्यामुळे सर्वजण प्लीज मतदान करा. म्हणजे वारंवार मी बोलतोय, पण त्याच्यामागचं पण कारण तशा पद्धतीचे आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन, व्हॉट्सॲपद्वारे खटले सूचीबद्ध प्रकरणांची माहिती. आता पहा याच्यापूर्वी ना आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे ते डिजिटल झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच पहा यूट्यूबवर त्याची लाईव्ह सुनावणी होते. कॉन्स्टिट्युशनल बेंच असेल तर आपण त्या बेंचला पाहू शकतो. त्यानंतर दुसरीकडे काय आहे, जे आपले जजमेंट आहेत, जे पूर्वीचे जे जजमेंट आहेत ना, ते आपल्याला कशाला मराठी माध्यमातून पण आपल्याला ती वाचता येत आहेत आता. ओके, म्हणजे पहा सगळ्या गोष्टी आता तिथं काय सुलभ होत आहेत डिजिटायझेशनमुळे. मग याला आणखीन एक पाऊल DY चंद्रचूड यांनी काल दिलेलं आहे. तेच म्हणजे व्हॉट्सॲपद्वारे काय आपल्याला खटल्यांची माहिती मिळणार आहे. म्हणजे तेथील जे काय म्हणतो आपण, तेथील जे हे असतील बेंचेस वगैरे असतील, त्या बेंचमध्ये कोणता खटला वगैरे आज आहे, किंवा तेथील जे हे केलेले वकील आहेत, ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टासाठी जे लिस्टेड वकील आहेत ना, त्यांना अगदीच त्यांच्या खटल्याची माहिती वगैरे लगेच तिथं प्राप्त होणार आहे. म्हणजे पूर्वी जी सुनावणी वगैरे व्हायची ते आता कशा पद्धतीने, म्हणजे थोडंसं मॅसेज टाईप वगैरे यांना मिळेल की बाबा आज तुमची केस वगैरे बोर्डावरती वगैरे आलेली आहे, मग तुम्ही प्लीज तिथं हजर वगैरे व्हा. अशा पद्धतीने तिथे व्हॉट्सॲपद्वारे तुम्हाला माहिती वगैरे मिळेल. मग हे अगदी चांगला एक स्टेप वगैरे उचलण्यात आलेला आहे असं आपल्याला पाहता येतं. म्हणजे डिजिटल गोष्टींचा तिथे जास्त पूर्ण वापर करून घेत आहेत हे आपल्याला पाहता येतं तिथे. ओके, त्यानंतर पुढे पहा आता विवा लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं द हिंदूमध्ये पण काही बातम्या जास्त कामाच्या नाही आहेत. तर पहा पहिली बातमी आहे अगदीच
इलेक्शन कमिशननी नड्डा यांना वगैरे ते हे पाठवलेलं आहे, त्यानंतर खरगे यांना पण नोटीस पाठवली त्या संदर्भात आहे, पण हे आपल्यासाठी गरजेचे नाही, स्किप करू शकता. त्यानंतर काँग्रेसची लगेच टीका आलेली आहे, स्किप करा, काही गरजेचं नाही आपल्यासाठी, म्हणजे टीका वगैरे आपण ते वाचण्यात जास्त वेळ घालू नका. त्यानंतर डायरेक्टली आपण पुढे जाऊयात. अच्छा, एडिटोरियलकडे पहा. एडिटोरियल पण तेवढंसं काही कामाचं नाही आहे. आता अगदीच जर तुम्ही बालकी खाल जर काढायचं जर म्हटलं तर तुम्ही काढू शकता. आता हे अशोक लवासा यांनी लेख लिहिलेला आहे ते ठीक आहे, म्हणजे अगदीच जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण बालकी खाल निकाल ना जे हे आहे त्यामुळे मी याला स्किप करा असं सांगत आहे. आणि आता पहा, मी नक्कीच तुम्हाला हे घेतलं असतं, म्हणजे याच्यावरती प्रश्न वगैरे बनू शकतात, तसं काहीच नाही आहे, पण हे आपल्यासाठी आज सध्याला तरी नका असं मी म्हणतोय, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर हे पण तसंच आहे, अमेरिका आणि गाझा पट्टी जी आहे त्याबद्दल हे झालेलं आहे. हां, आता इथं माझं चुकलेलं आहे पहा, गाझा पट्टी आपल्याला काय मॅप घेऊन यायला पाहिजे होतं मी, गाझा पट्टीचं गाझा स्ट्रीप म्हणतात पहा त्याला इंग्लिशमध्ये. तर एकदा प्लीज याला मी उद्या घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन, गाझा स्ट्रीप, कारण सध्याला इराणने आक्रमण केलेलं आहे इस्रायलवरती, मग हे सध्याला चर्चेत आहेत नेशन्स. ओके, व यावरती प्रश्न बनू शकतो. मॅपिंगला अशाच पद्धतीचे प्रश्न आले आहेत पहा. 2022मध्ये कशावरती विचारण्यात आलं होतं? अफगाणिस्तान. ओके, कारण अफगाणिस्तानमध्ये कोण आलेले होते तेव्हा 15 ऑगस्ट रोजी त्यांनी हे सत्ता उलटून झाली पहा. तिथे तालिबान यांनी काय सत्ता काबीज केली 2021मध्ये, बरोबर. मग त्यामुळे 2022चं जे पेपर होतं त्यावेळेस अफगाणिस्तान यांची बॉर्डरिंग जे नेशन्स आहेत ते विचारण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी काय झालं आहे, रशिया आणि युक्रेनचं युद्ध पेटलं होतं, बरोबर. मग फेब्रुवारी 2022मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं. मग त्याच बेसिसवर 2023च्या UPSCने काय विचारलेलं आहे, तर जे युक्रेन आहे, युक्रेनमधील काही शहरांची नावं तिथे विचारण्यात आली होती. त्यामुळे पहा, आता यावेळेस करण्याची बारी आहे इस्रायलचं अटॅक. ओके, इस्रायलवरती अटॅक जे आहे ऑक्टोबर 7 रोजी इस्रायलवरती अटॅक झालेलं होतं. मग त्याबद्दल आपला परीक्षेला प्रश्न येऊ शकतील, त्यामुळे उद्या सेंट्रल आशियाचे आपण काय मॅपिंग करूयात नक्की. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये ते असेल. आता आज मी आणलं नाही, सॉरी, मला ते लक्षात आलं नाही डायरेक्टली, आत्ता बोलत किंवा म्हणजे एडिटोरियलबद्दल डिस्कशन करण्यासंबंधित थोडंसं मला ते लक्षात आलं, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. ओके, आता पहा, हे एडिटोरियल खरंच म्हणजे बालकी खाल निकालणं अशा पद्धतीचे आहेत, त्यामुळे मी याला स्किप करा म्हणतोय, कारण इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही म्हटलात तर ते लवकर समजणार नाही. व इथं पण तेच दिलेलं आहे पहा, ऑक्टोबर 7 रोजी इस्रायल आणि त्यांचा अटॅक वगैरे झालेला आहे. आता हे सर्व काही जे आहे ते आपल्याला गोष्टी माहिती आहेत, फक्त आपण जर वाचत बसलं तर ते आणखीन वेळ जाईल. कारण पहा, एकीकडे आपली UPSCला फक्त 49 दिवस आहेत व हे यामध्ये जर तुम्ही अडकून पडलात तर ते चुकीचं होईल. मी जे गरजेचं आहे ना ते मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. PYQवरती भरोसा ठेवा, तेच येता येईल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त करायचं जर म्हटलं तर ते खुदा पहाड निकला छवा असं होईल, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर कॅन ग्रीन क्रेडिट्स बेनिफिट इंडियाज फॉरेस्ट. आता पहा, हे आर्टिकल ना, ही इंटरव्ह्यू आहे, ही खूप महत्त्वाचं होतं. जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. UPSCने कार्बन क्रेडिटवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे अगदी पहा 2014 पासून त्याच्यावरती प्रश्न आलेले होते. ओके, पण हे जे इंटरव्ह्यू आहे ना ते मला थोडंसं आपल्या UPSC सेंट्रिक वगैरे वाटलं नाही, त्यामुळे मी याला पहा पहिल्यांदा मी वाचलं, पण मला डायरेक्टली यांची भाषा वगैरे ते योग्य वाटली नाही, त्यामुळे मी याला स्किप केलं. व आता आपल्या नोट्समध्ये ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय होतं ते आपण नक्की पाहूयात. पहा, COP28 ही परिषद भरली होती. कशा संदर्भात आहे आता हे COP28, तर अगदीच एन्व्हायरमेंट संदर्भात ही COP28 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ओके, कॉन्फरन्स याचं फुल फॉर्म असतं कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28. ओके, या परिषदेमध्ये भारताने काय केलं, लाईफ मुवमेंट लॉन्च केली. ओके, LIFE. ओके, व जो बायडन पण आले होते पहा त्यावेळेस, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मुवमेंट. व अगदीच जे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत ना लास्ट इयरपासून, त्यांना ही माहिती असेल, ऑक्टोबर 13, 2023 म्हणजे G20च्या वेळेस आपण, म्हणजे त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्येच आपण लाईफची जी मुवमेंट आहे ना ती आपण हे केली होती, म्हणजे त्याचं उद्घाटन केलं होतं. कारण ग्लासगोमध्ये आपण काय म्हटलेलं होतं, लाईफचं उद्घाटन म्हणजे लाईफला आपण काय दिलं होतं, पाठिंबा दिलेला होता, किंवा म्हणजे आपण लॉन्च केली होती. पण त्याचं डायरेक्टली भारतामध्ये पहिल्यांदा लॉन्च कुठून झालेलं आहे, तर सप्टेंबर 2023मध्ये भारतामध्ये G20 जेव्हा होती, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आय थिंक 9-10 तारखेला G20ची परिषद भरली होती भारतामध्ये, बरोबर. मग त्याच्या थोडंसं एक आठवडा आधी ना आपल्याकडे लाईफ मुवमेंट त्याला अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. व त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पहा की जास्तीत जास्त तुम्ही सायकलचा वगैरे वापर करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वगैरे वापर करा, ज्यामुळे काय जीवन आपलं सुलभ होईल असं त्यांनी सांगितलं होतं. जीवन सुलभ करणे याकडे त्यांनी लक्ष वगैरे दिलेलं होतं पहा त्या गोष्टीकडून. मग तिथूनच हे आलेलं आहे. लाईफ मुवमेंटचा हा एक भाग आहे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. आता ही ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय आहे व ह्याला अगदी मान्यता वगैरे केव्हा दिलेली आहे, तर अगदीच COP28 परिषदेमध्ये ही मान्यता मिळालेली आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ऑक्टोबर 2023मध्ये ही COP28 ही परिषद भरली होती. मग पहा आता यामध्ये काय असतं, तर
COP28मध्ये जे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम यामध्ये काय कशावरती भर देण्यात आलेला आहे, अफॉरेस्टेशन, त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन. आता पहा, अफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड थांबवायची आहे. त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन म्हणजे अगदीच पाणी जे आहे, पाण्याचं जास्त काय म्हणतो आपण त्याला, पाणी पातळी वाढावी यासाठी, किंवा पाण्याचं म्हणजे पाण्याचं जतन करणे, जतन संबंधित हे घेतलेले आहेत, म्हणजे काळजी वगैरे घेणं यात देण्यात आलेलं आहे. त्यानंतर रिड्युसिंग एअर पोल्युशन, हे तर दिल्लीला म्हटल्यानंतर तुम्हाला आठवायलाच पाहिजे. व पहा, UPSC ना अशाच पद्धतीचे प्रश्न विचारते, डायरेक्टली तुम्हाला स्टेटमेंट देते की ग्रीन क्रेडिट प्रोग्राममध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट नाही आहे किंवा कोणती ॲक्टिव्हिटी नाही आहे. ओके, मग असंच देतं. आता जर नाही येत म्हटलं तर याच्यापैकी एखादी जर वेस्ट मॅनेजमेंटला जर वेस्ट मॅनेजमेंट जर केलं तर ही नाही आहे कशात, ग्रीन क्रेडिट प्रोग्राममध्ये. ओके, ग्रीन क्रेडिट प्रोग्राममध्ये वेस्ट मॅनेजमेंट नसेल. त्यामुळे ना ही जी 4-5 मी गोष्टी दिलेल्या आहेत ना, प्लीज यांना लक्षात ठेवा. जी विद्यार्थी UPSCची तयारी करत आहेत ना, त्यांना डायरेक्टली प्रश्न पाहिल्याच लगेच समजून येईल की कशा पद्धतीने आहे. व पहा, मी हे आणू शकत नाही, म्हणजे बोलत असताना ना, शिकवत असताना डायरेक्टली लगे लक्षात येतं की कोणता प्रश्न वगैरे कशा पद्धतीने येईल. ओके, त्यामुळे मी प्रश्न बनवून आणलं नाही. अन्यथा पहा, लगे मी प्रश्न वगैरे तेव्हाच आणू शकलो असतो, पण मला तेव्हा लक्षात आलं नाही. जेव्हा मी वाचतो त्यावेळेस येत नाही, पण जेव्हा मी एक्सप्रेस करत असतो किंवा माझे विचार वगैरे तुमच्यासमोर मांडत असतो त्यावेळेस खूप येतात. त्यामुळे प्लीज व्हिडिओ जरी लेंथी असलं ना तरी प्लीज पाहण्याला तुम्ही थोडंसं प्राधान्य द्या, कारण याची तुम्हाला खूप मदत नक्की होईल, याची मी शाश्वती नक्की देईन. पहा, म्हणजे नॉलेज तर कुठं वेस्ट जाणार नाही आहे. अफॉरेस्टेशन आहे, त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन आहे, त्यानंतर रिड्युसिंग एअर पोल्युशन आहे, त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट आहे आणि मँग्रोव्ह कन्झर्वेशन आहे, तसेच इनकॉर्पोरेटिंग सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, हे 6 गोष्टी इथं लक्षात ठेवा. याला मिळून काय आहे, ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. मग यामध्ये बेसिकली ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय आहे तर ते पहा. आपलं स्वतः तुम्ही एक सेल्फ व्यक्ती असा, किंवा एखादी कंपनी असा, किंवा म्हणजे एखादी फर्म असा, म्हणजे एखादी संस्था असेल किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, यांनी काय करायचं, प्रत्येक जागी वगैरे पेड तुम्ही लावू शकता, म्हणजे झाड वगैरे लावा. मग ते झाड म्हणजेच काय आहे तर ग्रीन क्रेडिट प्रोग्राम आहे ते. ओके, म्हणजे तुम्ही जे झाडं वगैरे लावणार आहात त्याचं जे जतन आणि संवर्धन आहे त्यालाच तुम्हाला ग्रीन क्रेडिट म्हणजे क्रेडिट रेटिंग वगैरे देण्यात येईल. आता पहा, व ही रेटिंग कशाच्या बेसिसवर असेल तर 1100 ट्री पर हेक्टर याच्या बेसिसवर असेल. म्हणजे पहा, इन इट्स इनिशियल फेज द GCP विल फोकस व्हॉलंटरी ट्री प्लांटेशन. आताच म्हटलं पहा, व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून आपल्याला ट्री लावायचे आहेत. आता ते कशावर तुम्ही लावू शकता तर डिग्रेडेड लँडवरती पण लावू शकता, वेस्ट लँडवरती, किंवा वॉटरशेड एरियामध्ये पण याला काय तुम्ही रोपण वगैरे यांचं करू शकता. ऑन ग्रीन क्रेडिट इज कॅल्क्युलेटेड फॉर एव्हरी ट्री ग्रोन ऑन लँड पार्सल विथ अ मिनिमम डेन्सिटी ऑफ 1100 trees per hectare. The calculation is based on the local soil condition, silvi-climatic condition and certification of completion ऑफ ट्री प्लांटेशन. या बेसिसवर तुम्हाला काय एक सर्टिफिकेट वगैरे मिळू शकेल. व पहा, ही कार्बन क्रेडिट सारखंच आहे. म्हणजे जर तुम्हाला आता पहा, मी जर कंपनी आहे, ओके, मी किंवा माझेच निलेवाड पवन अशा पद्धतीची जर कंपनी असेल, NP आपण कंपनीचं नाव ठेवूयात. ओके, व मला रस्ता बांधायचा आहे. रस्ता बांधण्यासाठी मला काय झाडं तर तोडावी लागतील. मग झाडं तोडत असताना ना मी किती झाडं लावलेली आहेत. ओके, मग मी जर एक पण झाड जर लावलेलं नाही व तुम्ही भरपूर झाडे जर लावलेली असेल, मग तुमच्याकडून काय मी ते सर्टिफिकेट विकत घेईन व सरकारला हे सर्टिफिकेट दाखवेल व माझ्याकडून काय देईल, तुम्हाला पैसे देईल की बाबा मी याच्याकडून झाडं वगैरे तशा पद्धतीने विकत घेतलेत. अशा पद्धतीची हे काय असेल, ग्रीन क्रेडिट प्रोग्राम असेल. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे पहा, मी बिहाफ ऑफ माय लगेचच्या लगेच झाडं मी तिथं वाढवू शकत नाही किंवा म्हणजे तसं मोठी करू शकत नाही. पण एखाद्या व्यक्तीने जर झाडं तशा पद्धतीने पहा 3 ठिकाणी जर लावलेले असतील, डिग्रेडेड लँड, वेस्ट लँड किंवा वॉटरशेड एरियाजमध्ये वगैरे जर झाडं लावलेले असेल व तिथं अगदीच त्याचं जर जास्त जतन वगैरे झालं असेल तर अगदीच ते झाडाचे फक्त ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंतर्गत तुम्ही मला ते विकू शकता व तिथं काय मी नवीन इंडस्ट्री वगैरे स्थापन नक्की करू शकतो. तर हे अशा पद्धतीने आहे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. आणखीन एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अंतर्गत काय आहे, प्रोटेक्टेड आहे किंवा याचे रूल जे आहेत ते कुठून आलेले आहेत, 1986च्या कायद्यानुसार आलेले आहेत. हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा प्लीज. ओके, आता रूल्स काय आहेत हे आपण तेवढेशी पाहू शकत नाही, म्हणजे जास्त डिटेल पण जायचं नाही, वकील बनायचं नाही आपल्याला. त्यामुळे मी याला इथंच थांबतोय. तर अशा पद्धतीने आजचं इथं द हिंदू पण इथं संपतो. आता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, आता सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता पहा, हे जे आहे RBI बद्दल आहे व RBIची जी काल गोष्टी आपण पाहिल्या आहेत की RBIने कोटक बँकेला वगैरे का तिथं हे केलेलं आहे, बॅन वगैरे केलं. त्यानंतर RBI नवीन रूल्स काय बनवत आहे. मग ते नवीन रूल्स काय येतील, जेव्हा येतील तेव्हा आपण नक्की पाहूयात. आता तुम्हाला अभ्यासाच्या टेन्शनमध्ये वगैरे बसायची गरज नाही, कारण आपली UPSC प्रिलिम आहे व हे आता परीक्षेला प्रश्न बिलकुल येणार नाही, काळजी करू नका. त्यानंतर हे 2G स्पेक्ट्रम घोटाळा 2008मध्ये आपण अगदीच लहान होतो.
म्हणजे होतं तसे मोठे, पण तेवढेच पण जास्त कळत नव्हतं आपल्याला तेवढं जास्त की 2G स्पेक्ट्रम घोटाळा वगैरे काय आहे किंवा सरकारने वगैरे काय केलेलं आहे. ओके, आता अगदीच आपल्याला माहिती होतं 2G स्पेक्ट्रम म्हणायचं, पण त्यावेळेस एक तहलका झालेलं होतं किंवा अगदीच नरेंद्र मोदी सरकार निवडून येण्यासाठी एक 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यांनी एक पाया ठेवला होता असं तुम्ही तिथं म्हणू शकतो. तर पहा, तेव्हा काय झालं होतं, 70,000 कोटीचं त्यांनी काय केलेलं होतं, घोटाळा झालेला आहे, म्हणजे जो घोटाळा झालाच नव्हता ते झालेला आहे असं त्यांनी उकरून दाखवलेलं होतं कॅगनी. ओके, मग ते कशा संदर्भात, तर स्पेक्ट्रम अलोकेशनमध्ये घोटाळा झालेला आहे असं त्यांनी दाखवलेलं होतं व सुप्रीम कोर्टाने याला अगदीच काय दिलं आहे, निर्दोष मुक्तता वगैरे त्यामध्ये केलेली आहे. ए राजा वगैरे त्याकालीन मंत्री होते. मग अगदी त्यावेळेस ते स्कॅम झालेलं होतं, पण नरेंद्र मोदी सरकारने काय केलं आहे, आता याला लीगल करण्याचा प्रयत्न सध्याला चालू आहे. म्हणजे पूर्वी काय झालेलं होतं पहा, विदाऊट ऑप्शन म्हणजे 2008 साली जे 2G स्पेक्ट्रम घोटाळा आलेला आहे किंवा झालेला आहे असं दाखवण्यात आलेलं होतं ना, ते पहा कशा पद्धतीने झालेलं. तर अगदीच त्यावेळेस जे ए राजा होते यांनी काय केलं होतं, लिलाव न करता म्हणजे टेंडर पास वगैरे न करता किंवा अगदी बोली न लावता स्पेक्ट्रम डायरेक्टली वाटून टाकलं होतं. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर त्यांनी ते टेंडर वगैरे देऊन टाकलेलं होतं. त्यामुळे आपल्या देशाला 70,000 कोटीचा फटका वगैरे बसला. तर असं सांगण्यात आलं, पण तो घोटाळा झालाच नव्हता कारण तेवढीच रक्कम वगैरे होईल का, तर बोली लावली नव्हती. मग नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे पहा, त्यांनी पण तेच म्हणत आहेत की आम्ही पण बोली लावणार नाही, आम्ही पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर यावरतीच काय देणार आहोत, तर स्पेक्ट्रम वगैरे लिलाव करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पहा, पूर्वी जे हे केलेलं आहे ते आता फक्त डायरेक्टली लीगल होत आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता अगदीच प्लीज तुमच्या भावनांना आहत वगैरे होऊ देऊ नका, पण आपला हिस्ट्री माहिती असणं खूप गरजेचं आहे व डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना इतिहास घडवायचा आहे ना, त्यांना इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर ही अशा पद्धतीने गोष्टी आहेत, प्लीज ही गोष्टी लक्षात ठेवा. कारण पहा, आपला जिथे जिथे वेळ पडेल ना आपण दुसऱ्यांच्या पण विरोधात बोलू, पण तसं नाही की आपण फक्त एकाच्याच विरोधात वगैरे बोलतो. प्लीज थोडंसं ही मनातून वगैरे प्लीज काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर पुढे चला. तर आणखीन एक जर न्यूज म्हटलं तर पहा, काल एक क्षमस्व म्हणजे काल मी म्हटलेलं होतं की व्हर्डिक्ट आलेला आहे, पण पहा आज व्हर्डिक्ट येणार आहे, EVMवर फायनल व्हर्डिक्ट आज येणार आहे. ओके, मला वाटलं ते कालच दिलेलं आहे, पण काल सुप्रीम कोर्टाने फक्त एक हे दिलेलं होतं की बाबा तर असं करता येणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये मध्यस्थता वगैरे करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे आपण EVM आणि VVPATवर काल चर्चा केली होती. मग आज काय आहे त्यावरती सुनावणी, आज फायनल व्हर्डिक्ट येणार आहे. ओके, त्यामुळे आज पाहूयात, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात की व्हर्डिक्ट त्याबद्दल काय म्हणेल. त्यानंतर पहा, राजनाथ सिंग यांनी काय म्हटलं आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन आम्हाला बदलायचं काहीच हे वाटत नाही आहे, म्हणजे काय म्हणतो आमची काहीच इच्छा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. व ठीक आहे, तर पहा आता बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन पाहिल्यानंतर तुम्हाला आठवलं असेल, मी तुम्हाला एक होमवर्क दिलेलं होतं, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन तुम्हाला वाचायचं होतं व त्याचे 15 प्रश्न तुम्हाला दिले होते, ते सोडवलात का? प्लीज जर सोडवलं नसेल ना तर लगेच तुम्ही काय करायचं आहे ते सोडून घ्या. ओके, त्यावरती UPSC पण भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.